कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गणेश, वाईट वाटतंय ना गणीला या अवस्थेत बघून? मला पण वाटत। मला माहिती होतं तुला तुझ्या जीवाची पर्वा नाहीये, पण तुझ्या हट्टासाठी ना गणीला जीव गमवावा लागला। अरे सर, गणी गणी कुठं आहे? तुम्ही का पकडलंय त्याला? हे बघा, याच्यामध्ये त्याचा काय बी संबंध नाही। जो काय बी वाद आहे ना, तो आपल्यातला आहे। त्या बिचारा निरागस लेकराची काय चूक आहे याच्यामध्ये? मी पण तेच सांगतोय, चूक करू नकोस पार। दिशा मॅडम, अनुष्का मॅडम जे काय करतायत ना त्यांना करू दे। तो फक्त तुझ्या भावाला वाचवण्याचा विचार कर आणि ते पुरावे दे माझ्याकडे। ठीक आहे, मी देईन तुम्हाला समजे पुरावे, पण त्याआधी मला गणीला बघायचंय। मला कळलं की तो सुखरूप आहे की परदेशी, मी समजे पुरावे तुम्हाला देईन। ठीक आहे, भेटवतो तुला। काय करताय हरिसर? हरिसर, हरिसर काय कर, हरिसर काय करताय तू? हरिसर, काय महत्वाचं बोलायचं असेल पारुला? तिचं बोलणंही काहीतरी वेगळंच वाटलं मला। भेटायला येते म्हणाली, मग इतका वेळ का लागतोय? बोलण्यावरून तर अर्जन्सी जाणवत होती। The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. पारू अनुष्का आणि दिशा विरुद्ध पुरावे शोधण्यासाठी जेलमध्ये गेली होती। एकटीच होती यार बिचारी। कळलं असेल का तिला काही? काय झालं ते कळायला पण काही मार्ग नाहीये। तर ती आल्यावरच कळेल सगळं। यार पण कधी येणार ती? पुरावे तरी मिळालेत की नाही काय माहित। पारू ओके असेल ना? हरिसर, गणी कुठे आहे? ही कुठली जागा? तुम्ही गणीला भेट कुठे घेऊन चालत मला सांगा ना। गणी, तायडे, गणी, तायडे, या लोकांनी मला इथं जबरदस्ती बाजू ठेवले। तायडे, माहित आहे मला गणी, पण तू काळजी नको करूस बाळा। आता तुझी तायडे आली आहे ना, ती लवकर तुला इकडनं सोडवून घेऊन जाय। पारू, गणीला इथून घेऊन जाणं इतकं सोपं नाहीये। तू दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमच्या वाटेला गेलीस, ते तुला, गणीला, मारुती मामांना कोणालाच सोडणार नाही। आता तुझ्यासाठी हेच बरं राहील की त्यांच्या विरुद्ध जे काय पुरावे गोळा केलेत ना ते माझ्याकडे दे। भैरू, एकदा का त्यांचा उद्देश पूर्ण झाला ना की मी स्वतः गणीला सुखरूप घरी सोडेन। चल निघायला हवं। तायडे, या माणसाचं काय बी ऐकू नको। लय वाईट माणूस आहे। तायडे मला मारून टाकल। तायडे मला पटकन इकडून घेऊन चल ना तायडे। गणित बाळा, हे बघ, आता हे लोक तुला नाही त्रास देणार। मी आले आहे ना, तुला लवकरात लवकर इकडनं घेऊन जाय ना। फक्त थोडासा दम धर बाळा। तू शाना भाऊ आहेस ना माझा।
पारू पुरावे दे. मी नाही देणार. पारू पुरावे दे, नाहीतर गणीचा जीव जाईल. दे लवकर. अनुष्का मॅडमनी आणि दिशा मॅडमनी गनीला मध्ये का घेतलं मला माहित नाही, पण तुम्ही का असं केलं तरी सर? काय पाहिजे आहे तुम्हाला? अहो देवी यांनी इतका विश्वास ठेवला तुमच्यावर, पण त्यांचा विश्वासघात केला तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला सांगा ना. पैसे पाहिजेत का? सांगा ना किती पैसे पाहिजे. देवी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देतील. तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीत मला. चाल. तायडे, तायडे. तायडे. अहो सकाळी मला चांगला नाश्ता करून दिला. मला म्हणलं महत्वाचं काम आहे म्हणून गेली. मला वाटलं इथं बंगल्यावर आली असेल, पर इथंही कुठं दिसना. आता संध्याकाळ होतली, कुठं गेली असेल माझी पोर. तारू बाळा, तू अहिल्या मॅडमना पुरावे देणार होतीस ना, अशी न सांगता कुठे गेलीस? हारू इतकी बेजबाबदार मुलगी नक्कीच नाही. न कळवता अशी इतका वेळ बाहेर नाही राहणार. बरोबर आहे तुझं श्रीकांत, पण मला जरा वेगळीच शंका येते. म्हणजे त्या इव्हेंटमध्ये कोणीतरी बॉम्ब प्लांट केला होता आणि हे सगळं सावरतंय तोच आरू गायब झाली. एक मिनिट वहिनी, मला काय वाटतंय, पारूला ना हरीश सोबत लग्नच करायचं नव्हतं म्हणून पळून गेली असणार ते. बापरे, स्वतःनं आपल्या घरातले दागिने घेऊन गेले असते तर. मी एक काम करते, आपल्या कपाटात सगळे दागिने व्यवस्थित आहेत की नाही चेक करते. हा दामिनी काकू काय बोलतेस? अरे हा हा, असं काय बोलताय मॅडम? खरंच माझी पारू असं नाही वागणार. दामिनी, तुझं तोंड जरा बंद ठेव. आई, पारूचा फोनही लागत नाहीये. मला खूप भीती वाटते. आपण काहीतरी केलं पाहिजे प्लीज. आदित्य, मला वाटतं की आपण पोलीस कमिशनरांना फोन करायला हवा. पारूची मिसिंग कंप्लेंट करूया. ओके. पारू, बरं कुठे होतीस तू? तुला सांगून जाता येत नाही? भाई इथे सगळे काळजीत आहेत, इतकं बेजबाबदार वागणार. मी काय विचारतोय, कुठे होतीस तू? हरीश सरांसोबत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.